हे जे काही डॉल्फिन नावाचं चक्रीवादळ आहे, टायफॉनच्या दिशेने वेगाने चालू आहे. 24 तासात किंवा 36 तासात ते लँडफॉल सुद्धा होईल. पण यामुळे पुढे चालून महाराष्ट्रात पाऊस होणार नाही किंवा पाऊस कमी राहील अशा बातम्या महाराष्ट्रात प्रसार होतात आणि तेच बातमी पाहून शेतकरी माझ्यासुद्धा कमेंटमध्ये मला विचारतात की यावरती एक व्हिडिओ बनवा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच कान उघडतील. आणि हे जे काही डॉल्फिन आहे त्यानंतर हे मियांग नावाचं एक चक्रीवादळ आहे जे छोटं आहे, हे पूर्ण बनलं आणि पूर्ण वेगानं पॅसिफिक महासागरात सर्वात मोठं असणारं हे डॉल्फिन आहे. आणि ह्या डॉल्फिन सायक्लोनचा परिणाम सध्या तरी महाराष्ट्रावरती किंवा भारतावरती गंभीर असा नाही आहे, मोठा असा नाही आहे. मग आता सध्या जी उघाड मिळते, उघडीप आहे, काही ठिकाणी तो चालूच आहे पाऊस, पण याचा काहीही फरक महाराष्ट्रावरती नाही आहे. आणि या चक्रीवादळामुळे पूर्ण बाष्प घेऊन चाललंय किंवा अरबी समुद्रातलं बाष्प जाते किंवा बंगालच्या उपसागरात जाते किंवा त्यांनी अडवलंय अशातला सुद्धा प्रकार नाही. कारणही सायंटिफिकली सांगतोय. त्याचं कारण असं आहे, सध्या सुपर अल्निनो जो आहे तो प्रशांत महासागरामध्ये चांगला सक्रिय झालाय. जे ट्रेंड विंड असतात, जे वारे, व्यापारी वारे जे आशिया खंडाकडे बाष्प घेऊन येत आहेत ते पहिल्यापासूनच कमकुवत आहेत आणि जे बनत आहेत ते ह्या सायक्लोनिक सिस्टमकडे खेचले जातात. हे तुम्हाला इथे दिसतंय, ठीक आहे. आणि आपल्या भारताला जे पाऊस आतापर्यंत झालाय आणि मान्सूनचे कमकुवत वारे असताना सुद्धा जे बाष्प मिळत गेलंय यावरती गंभीर असा परिणाम याचा झालाच नाहीये. हा 10%, 10%, 15%, 20% हा दिसतोय आहे सुद्धा. पण सध्या महाराष्ट्राला उघडीपची गरज होती, ती उघडीपची गरज मिळालेली होती आणि मात्र या डॉल्फिनचा काही इथे परिणाम नाहीये. आणि आपल्याला सध्या जो बाष्प पुरवठा होते हिंदी महासागराकडनं अरबी समुद्रात आणि अरबी समुद्राकडनं भारताच्या अनेक भागांमध्ये, ज्यामध्ये महाराष्ट्राचा आपण अंदाज येतो, त्या महाराष्ट्रात सुद्धा तो वातावरण सक्रिय आहे. सध्या भाग बदलत पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे. तुरळक ठिकाणी, मोजक्या ठिकाणी 20%, 25% भागांना, तर काहींना पिच्छाच सोडला नाही असे 10-5% भाग आहेत. नांदेड असेल, बुलढाणा जिल्ह्यातही आहे, काही भोकरदनमध्ये आहे, काही आणखीन खाली आहेत. विदर्भ असतील, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा. बरं ठीक आहे. डॉल्फिनचं अजूनही सांगायचं म्हटलं तर डॉल्फिन्स 2 ते 3 दिवसात तिथे संपणार आहे पूर्ण क्षमतेने. उलट त्या 12-13 तारखेला भारतामधल्या महाराष्ट्राच्या पश्चिमी भागांचा आणि उत्तर भागाचा पावसाचा उलट जोर वाढणार आहे. जी भीती घातवली जाते ती भीती नाहीच. आणि एक जण तर म्हणे कमेंटमध्ये की डॉल्फिन चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातला पाऊस पुढे येणार नाहीये आणि त्यामुळे सरांनी व्हिडिओ दिला नाही. रोज व्हिडिओ असतात माझे सकाळ संध्याकाळ. मी कुठल्या सिस्टीमला, कुठल्याही गोष्टीला मागे सरकणारा माणूस नाहीये. असेल काही तर छाती ठोकपणे सांगेल खरंच पाऊस कमी आहे, आणि नसेल तर येणार असेल तर येणारच म्हणतो. अनेक लोकांनी चॅलेंज देऊन पाहिलं सुद्धा. उलट ह्या डॉल्फिनच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे. भले मी तुम्हाला 17-18 तारीख दिली होती, 13, 14, 15च्या दरम्यानच इथे पूर्व विदर्भापासून खानदेशपर्यंत आणि खानदेशपासून मराठवाड्यापर्यंत पावसाचा जोर हा 13-14लाच वाढणार आहे. आणि याच टायमिंग पासून पुढे पाऊस कमी सांगितला जातोय. तुम्ही तारीख तर येऊ द्या ना. 15-16 तारखेला एकही थेंब महाराष्ट्रात पडणार नव्हता, असं एक नादी लागला होता, तोही शांत झालाय. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा अंदाज दिलाय की येणाऱ्या 25-26 जुलैपासून ते 27, 28, 30, 31 पर्यंत विहिरीला पाण्याचा स्रोत वाढेल. काही भागांमध्ये 60 ते 70% व्याप्ती सांगितली, तेवढीच झाली आहे. आणि 20% भागांना तो येणाऱ्या ऑगस्ट शेवटी घेईल. तो घेताना देखील पाहतोय आपण आणि येणारी तारीख पुढे आहेच. पण कुठल्याही सिस्टमला घाबरून, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जसं सुपर अल्निनोचा बोबाटा झाला होता मागच्या वेळेला, तशा प्रकारे हे काही ना काहीतरी कुरापती चालू आहेत. या पलीकडे मोठं नाहीये. मी तुम्हाला अजूनही अंदाजात सांगतोय की 13-14ला छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, खानदेशात अनेक ठिकाणी 13-14 पासून पुढे पाऊस सुरू होणार आहे. आणि 15 ते 20 दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात, मराठवाड्यात सुद्धा पाऊस होणार आहे. सायंटिफिकली कारण हेच आहे की सध्या आयोडी सक्रिय होण्याचा अंदाज चांगलाच आहे
आणि महाराष्ट्राला बाष्प पुरवठा करणाऱ्या प्रणाल्या ह्या अजूनही ते बाउंड्री टचपर्यंत बाष्प घेऊन येत आहेत आणि सध्या ढगांची गर्दी सुद्धा कंटिन्यू आहे। पण याच्या अपोजिट जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एक कमी दाब सध्या चक्रीवादळात त्याचं रूपांतर होईल अशी शक्यता नाहीये, पण कमी दाब हा पूर्णपणे बाष्प आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजेच विदर्भ मार्गे पूर्व विदर्भ मार्गे पश्चिम महाराष्ट्राकडे खेचून आणण्याची क्षमता ठेवतोय। त्यामुळे खानदेश विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा 13, 14, 15 दरम्यान वाढायला सुरुवात होईल। पुन्हा 1-2 दिवस कमी जास्त झाले की 17, 18 ते 22, 20 ऑगस्ट अगोदरच महाराष्ट्रात पाऊस पुन्हा वाढणार आहे। मग काळजी का करताय मला हेच कळत नाहीये। सध्याची सिस्टम पाहता सध्याच्या अनेक गोष्टी आहेत। मला फक्त एवढंच म्हणायचे, ज्यांना माझे अंदाज पटतात आणि मी जो देतोय त्यानंतर शेतीचं गणित जर चांगलं चाललं असेल तर ह्या कुरापती कमेंटमध्ये करूच नका, कारण की आता ह्या कुरापती चालू आहेत फक्त। उदाहरणार्थ जे डॉल्फिन आहे, ह्या डॉल्फिनचा महाराष्ट्रावरती गंभीर परिणाम होणार आहे। महाराष्ट्रावरती पावसाचं कमी होईल, भारताचा पाऊस कमी होईल, सरळ सरळ सांगितलं ते बनलंय प्रशांत महासागरामध्ये दक्षिण कोरियाच्या नीट खाली आणि तायफॉन बेटापासून त्याचा जोर आहे चायनाकडे। शेंघाई शहराला धडकण्याचे अंदाज पुढील 36 तासाच्या आसपास आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राशी किंवा भारताशी कसा होईल, हजारो किलोमीटरचा हा लांब पल्ला आहे। भले तो बाष्प खिचून घेत नाही तरीही त्याच बाष्पामुळे महाराष्ट्रात उलट पाऊस वाढणार आहे। हे माझ्या प्रेडिक्शनचा एक भाग आहे। बाकी ज्यांना जे बोलायचे, ज्यांना जे सांगायचे ते सांगत राहतील। फक्त हे जे काय आतापर्यंत मी बोललोय हे माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे। तुम्ही फक्त काय करा की ज्यावेळेस तुमचे पिकं सुकू लागतील, ज्यावेळेस तुमच्या पिकांना अधिक गरज आहे, त्यावेळेस तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, त्या 8 जुलैच्या बकाडीपासून ते 15-16 पर्यंत महाराष्ट्रात कुठलंच टायफॉन असेल, डॉल्फिनच्या भागात डॉल्फिन सायक्लोन असेल, असं कुठलं सिस्टम हे बनलेलं नव्हतं। तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 22 जुलैपर्यंत वारे कोरडे राहतील असा देखील अंदाज आलेला असताना सुद्धा जो अंदाज दिला तो तंतोतंत खरा ठरलाय। आणि आता पुन्हा मागे तुम्हाला सांगितलं दिलेल्या तारखेलाच महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे, काळजी करू नका। जाता जाता शेवटच्या मिनिटामध्ये एवढं सांगेल की खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 14, 15, 16 दरम्यान चांगला जोर वाढणार आहे आणि तो दिलेल्या तारखेपर्यंत या दक्षिण महाराष्ट्रामध्ये 18 ते 19 पर्यंत इकडे वाढ होत जाईल। आणि यांच्या भागात सांगितले की सध्या जे तुमच्या भागात पाऊस पडतात हे पिकांपुरते आहेत, दक्षिण महाराष्ट्र विशेष। तर या पलीकडे जाऊन सांगतोय की 1 सप्टेंबर 2 सप्टेंबरची सुरुवात होईपर्यंत तुमच्या विहिरीमध्ये पाण्याची वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। अशा अजूनही प्रणाल्या आहेत। IOD सक्रिय होताना पाहतोय आपण आणि तो सक्रिय झाला की ह्या पुढच्या देखील प्रणालीला चांगलाच परिणाम होऊन पाऊस पुन्हा वाढणार आहे। तर लक्षात ठेवा, 13-14 पासून पुढे पाऊस वाढणार आहे। 14ला तर चक्क विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये जोर वाढेल आणि त्यानंतर 17-18 पासून पुढे 18-19ला ह्या दक्षिण महाराष्ट्रात जोर वाढेल। एवढंच बोलेन। जय शिवराय, धन्यवाद।